बारामतीमध्ये आज तसं बघितलं तर आपल्याला विकसित बारामती म्हणून आज बारामती वेगळ्या अर्थाने डेव्हलप झालेले आहे। हे होत असताना आपण बारामतीमध्ये जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचा विकास करतो तसं एंटरटेनमेंट हे देखील त्यातलं एक महत्त्वाचं भाग आहे। आणि एंटरटेनमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं की जसं आपण म्हणतो की साहित्य कला त्यातीलच एक भाग म्हणून आज आपण डीजे म्हणजे लंडन ब्रिज हे एक्झिबिशनला आज मी भेट दिली। त्याच्यामध्ये मिशन ग्राउंडवर हे उभा केले जवळजवळ आज महिना दीड महिन्यापर्यंत चालणार आहे, कारण आज एक महिना त्यांना हे सगळं नगरी उभा करायला गेलेलं आहे। मी प्रत्यक्षात आत गेल्यानंतर लंडन ब्रिज आणि आतल्या जेव्हा सगळ्या लंडनच्या वास्तू बघत होतो तेव्हा असं 2 मिनिटं भास जाणवलं की आपण प्रत्यक्षात लंडनमध्येच आहोत। आणि त्याच्यानंतर लंडनचं संपूर्ण आतील सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणावरून आपण फिरत जाऊन आतमध्ये शॉपिंग करता जातो। तर शॉपिंगमधले जे हे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पुस्तकाचं दुकान मला जास्त भावलं। त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी सर्वच भाषेतली पुस्तकं आहेत आणि सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत। नंतर डाव्या हाताला महिलांकरता विविध स्टेशनरी, त्यात बघितलं की एक आयटम हा फक्त 10 रुपयामध्ये आहे। 10 रुपयामध्ये ते कुठलीही वस्तू घ्या, आपल्या इथल्या महिला मुली त्याचा साधारणपणे मोठ्या प्रमाणावर त्याचा उपयोगात आणावं घ्यावं या वस्तू त्या ठिकाणी या सगळ्याचा। आणि चटणी, लोणचं, पापड आणि पलीकडच्या साईडला गेम्स, आपल्या मुलांना अनेक प्रकारच्या गेम्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। म्हणजे जर या पूर्णतः प्रोजेक्टमध्ये आलं तर मुलांना आणि पालकांना किमान 3 ते 4 तास या ठिकाणी वेळ घालवता येईल आणि एक चांगली करमणूक मिळेल। कारण अलीकडच्या काळामध्ये करमणुकीच्या माध्यमातून कारण मुलं मोबाईलकडे जात आहेत, मोबाईल हातात धरण्यापेक्षा या ठिकाणची एंटरटेनमेंट मुलांना पालकांनी दाखवावी असं साधारणपणे सांगणं माझं आजच्या या आपल्या मीडियाच्या निमित्ताने राहील। मी सांगेल ना की प्रत्येक बारामतीकरांनी एक्झिबिशन पाहावं, आपल्या मुलांना त्या ठिकाणी आलावं, महिला भगिनींनी हे पाहावं। कारण काय की आपल्याला थोड्या वेळ आपण विसरून जातो की आपण बारामतीमध्ये आहोत आणि लंडनचा फील त्याच्यामध्ये येतोय आणि सगळ्या एंटरटेनमेंट्स आहेत। एंटरटेनमेंटमधून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मुलांना आपण एका वेगळ्या विश्वात किमान 4-5 तास घेऊन जाणार आहोत आणि त्याप्रमाणे बारामतीकर सगळंच